क्रिकेटची पंढरी लॉर्ड्समध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान तिसरा कसोटी सामना खेळवला गेला। या सामन्यात भारताचा फक्त 23 धावांनी पराभव झाला। ॲब्सोल्यूट सिनेमा ही मॅच होती। या मॅच मध्ये शेवटपर्यंत 5व्या दिवसापर्यंत शेवटच्या सेशन पर्यंत उत्कंठा टिकून राहिली। भारत जिंकेल की इंग्लंड शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नव्हतं। भारताची एक चूक आणि भारताने हा सामना फक्त 23 धावांनी गमावला। टॉस जिंकून बेन स्टोकने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता। पहिल्या डावात इंग्लंडने 387 धावा बनवल्या। इंग्लंडकडून जो रूटने शानदार दमदार शतक झळकावलं। भारताकडून बुमराहने परत एकदा आपली उपयोगिता सिद्ध करत 5 विकेट्स घेतल्या। बुमराह ज्या पद्धतीने बॉलिंग करतोय ती वाखाणण्याजोगी आहे। त्यानंतर भारताचा दुसरा डाव एक्झॅक्ट 387 धावांवरती आटोपला। भारताने याच ठिकाणी भारताची मोठी चूक ठरली। पहिल्या डावात भारताला लीड घेण्याची संधी होती। 80 ते 100 रन्सची लीड भारताने घेतली असती तर हा सामना नक्कीच भारताच्या बाजूने झुकला असता। भारताकडून लॉर्ड्सच्या मैदानावरती राहुलने दुसरं शतक झळकावलं। राहुल 100 धावा करून बाद झाला। भारताकडून राहुल, पंत आणि जडेजा यांनीही खूप जबरदस्त बॅटिंग। पंतनं 74 तर जाडेजानं 72 धावांचं योगदान भारताच्या पहिल्या डावात दिलं। पंत आणि राहुल जेव्हा बॅटिंग करत होते त्याच वेळेला भारताला लीड घेण्याची संधी होती। भारतीय संघ मजबूत स्थितीत होता। ज्या वेळेला राहुलचं शतक पूर्ण व्हायचं होतं त्याच वेळेला पंत रनआउट झाला आणि भारतानं त्या ठिकाणाहून भारताचा डाव लवकर आटोपला आणि पहिल्या डावात भारताला लीड घेण्याची संधी असतानाही भारताने ती गमावली। इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावात आटोपला। इंग्लंडकडून रूटनं 40 आणि बेन स्टोक्सनं 33 धावा केल्या। इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं 4 विकेट घेतल्या। पाचवा कसोटीचा 5वा दिवस भारतासमोर 193 रन्सचं आव्हान होतं। शेवटच्या दिवशी 193 रन चेस करणं नक्कीच अवघड। भारताच्या डावाची सुरुवात अडखळत झाली, खराब झाली। यशस्वी जायस्वाल खराब शॉट मारून आउट झाला। भारताकडून टॉप ऑर्डर मध्ये एक चांगली पार्टनरशिप झाली असती तर नक्कीच या सामन्याचं चित्र पालटलं असतं। भारताकडून राहुलनं परत एकदा 39 रन्सचं योगदान दिलं। त्यानंतर भारताचा डाव गडगडत असताना जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात चांगली पार्टनरशिप झाली। त्यानंतर जाडेजा आणि बुमराह यांनी 9व्या विकेटसाठी 35 रन्सची पार्टनरशिप केली। जाडेजा आणि बुमराहने 132 चेंडू खेळले आणि जबरदस्त संघर्ष या ठिकाणी केला। त्यानंतर शेवटच्या विकेटसाठी जाडेजा आणि सिराज यांच्या दरम्यान 23 रनची पार्टनरशिप झाली आणि त्यांनी 80 बॉल्स खेळून काढले। जबरदस्त संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। जाडेजा आणि सिराज, जाडेजा आणि बुमराह, जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी इंग्लंडला प्रत्येक विकेटसाठी तरसवलं आणि इंग्लंडनेही भारताला 1-1 रन्ससाठी झुंजवलं। सामना शेवटच्या सेशन मध्ये शेवटच्या काही तासापर्यंत गेला आणि अखेर इंग्लंडनं आपलं संयम कायम राखत हा सामना जिंकला। इंग्लंडनं 23 रन्सनं हा सामना जिंकला। हा सामना एक ॲब्सोल्यूट सिनेमा होता। हा सामना प्रेक्षकांसाठी एक मनोरंजन होतं। प्रत्येक धावा आणि प्रत्येक बचावावरती प्रेक्षक मैदानातील टाळ्यांचा गडगडाट करत होते। या सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच ठरला बेन स्टोक्स। बेन स्टोक्सची बॅटिंग आतापर्यंत अडखळत होती, परंतु बेन स्टोक्सनं या सामन्यात महत्त्वपूर्ण 77 रन्स बनवले आणि त्याचबरोबर 5 विकेट्सही घेतल्या। भारताकडून आतापर्यंत लॉर्ड्सवर दोन्ही डावात अर्धशतक झळकावण्याचा मान विनू मंकड यांच्या नावावरती होता। विनू मंकड यांनी 1952 साली दोन्ही डावात अर्धशतक लगावले होते। आज जाडेजाने भारताकडून दोन्ही डावात जबरदस्त अर्धशतक लगावले। जाडेजा कसोटी असेल, वन डे असेल, T20तून जाडेजा रिटायर झालाय, परंतु कसोटी आणि वन डे मध्ये जाडेजा गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघासाठी जबरदस्त योगदान देत आहे। कसोटीमध्ये जाडेजाची बॅटिंग अत्यंत कन्सिस्टंट आहे। जाडेजाने आतापर्यंत 83 कसोटी सामने खेळलेत। या 83 कसोटी सामन्यात जाडेजानं 3697 रन्स बनवले। यात त्याची बॅटिंगची सरासरी आहे 37, जी चांगल्या बॅट्समनलाही नक्कीच लाजवेल अशी बॅटिंगची सरासरी जाडेजा राखून आहे। जाडेजाने आतापर्यंत कसोटीत 26 अर्धशतक आणि 4 शतक लगावले आहेत। आतापर्यंत 83 कसोटी सामन्यात जाडेजानं
326 विकेट्स भारतासाठी घेतल्या आहेत. यात 4 विकेट्स घेण्याचा मान जडेजाने 13 वेळा, 5 विकेट 15 वेळा तर 10 विकेट जडेजाने 3 वेळा घेतल्या आहेत. जडेजा भारतासाठी निश्चितच जबरदस्त योगदान देत आहे. भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-1 न पिछाडीवर आहे. रिझल्ट आपल्याला जरी 2-1 दिसत असेल तरी भारतीय संघाला 3ही सामन्यांमध्ये आघाडी घेण्याची संधी होती. पहिला आणि तिसरा कसोटी सामना भारताने गमावला. निर्णायक क्षणी चांगला खेळ करण्याची संधी भारताने गमावली आणि 2 कसोटी सामने गमावले. अजून 2 कसोटी सामने शिल्लक आहेत. बघूयात भारतीय संघ कशा प्रकारे कमबॅक करतो. अँडरसन तेंडुलकर सिरीज भारत जिंकू शकतो का हे बघणं नक्कीच या ठिकाणी उत्सुकतेचं ठरणार आहे. जसप्रीत बुमराह दोन्हीपैकी एकच कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे चॅनल गगन भरारी लिमिटलेस वर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत क्रिकेट खेळत रहा, एन्जॉय करत रहा, धमाल करा.